दान या गोष्टीसाठी शुक्ल पक्षामधल्या श्रावणी मासामध्ये पौर्णिमा सगळ्यात महत्वाची. प्रत्येक पौर्णिमेला वेगवेगळा आशीर्वाद आहे. प्रत्येक पौर्णिमेचं एक वेगळं महत्व आहे. पण या पौर्णिमेचं महत्व काय? आपण जसं पाहतो की गुरुपौर्णिमा आषाढ या मासामध्ये येते आणि खर तर त्या पौर्णिमेचं पण फार महत्व आहे. पण या पौर्णिमेचं सुद्धा आगळं वेगळं आहे. इथं ही पौर्णिमा सगळ्यात महत्वाची. आता ह्या पौर्णिमेच्या दिवशी तसं तर यज्ञोपवीत जे 24 संस्कार भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले त्यापैकी एक संस्कार हिंदू धर्मामध्ये तो उपनयनचा. म्हणजे त्या दिवशी यज्ञोपवीताची पूजा करून ते धारण करण्याचाही तो एक फार महत्वाचा दिवस आहे. भारतीय संस्कृतीमध्ये उपनयन हे सगळ्यात महत्वाचे आहे. एक वेळ बाकीचं काही जरी तुम्ही धारण केलं नाही, पण याच्यामध्ये क्षत्रिय आणि विशेषतः ब्राह्मण या दोन याच्यामध्ये यज्ञोपवीत हे शास्त्रांनी अगदी ते परिधान केलंच पाहिजे. आणि अवैश्य सुद्धा त्या ठिकाणी ते परिधान करतात. पण एक लक्षात घ्या, यज्ञोपवीत हे तुम्ही बघा, जर बाबांचे जर फोटो जर तुम्ही पाहिले तर बाकी दुसरं त्यांच्या शरीरावरती किंवा याच्यावरती दुसरं कुठलंही काही नाही. पण यज्ञोपवीत बाकी बाबांच्या शरीरावरती आपल्याला पाहायला मिळतं. हिंदू धर्मामध्ये यज्ञोपवीताला फार मोठं महत्व आहे. एक लक्षात घ्या, यज्ञोपवीत हे जर आपण वाक्य पाहिलं तर हा पुल्लिंगी असं वाक्य आहे. मग आता इथे हे जर व्याकरणाचा जर आपण जर विचार केला तर यज्ञोपवीत हे पुल्लिंगी आहे. पण मग अशी एक शंका येते की जर पुल्लिंगी आहे तर मग स्त्रियांनी धारण करावं या न करावं? थोडीशी माहिती म्हणून मध्ये सांगतोय, कारण यज्ञोपवीताचं पूजन आणि परिधान करणं हा आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे. त्या दिवशी हे करावं. वर्षातून यज्ञोपवीत जर तुम्हाला जुनं बदलायचंय आणि नवीन परिधान करायचंय तर तो आजचा दिवस आहे. आजच्या पौर्णिमेला त्याचं मोठं महत्व आहे. अर्थात बाकीच्या म्हणजे जे 12.5 पंथ आहे, 12.5 पंथापैकी काही अनेक जे पंथ आहेत त्यांनी वेगळ्या पौर्णिमेला ते परिधान करतात. पण शक्यतो या शास्त्रामध्ये बऱ्यापैकी या पौर्णिमेला यज्ञोपवीताची पूजा आणि परिधान करणं आणि जुनं त्याचं विसर्जन करणं हे जे आहे ते या पौर्णिमेला त्याचं महत्व जास्त आहे आणि म्हणून करतात. आता चला, आपला एक आलं होतं की यज्ञोपवीत म्हणजे हे पुल्लिंगी मध्ये मोडलं जातं. मग जर पुल्लिंगी जर आहे तर मग स्त्रियांनी ते परिधान करावं का? तर शास्त्रामध्ये असं एक आहे की ब्रह्मचारी जर स्त्री असेल तर तिने ते परिधान करावं. पण काही शास्त्रामध्ये नंतर म्हणजे काही पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की जर एखादी स्त्री पतिव्रता आहे तिनेही परिधान केलं तर चालतं. पण जी ब्रह्मचारी नाहीये आणि पतिव्रता नाहीये तिने यज्ञोपवीत हे धारण करू नये असंही या ठिकाणी सांगितलेले. चला, या 16 संस्कारापैकी हा एक संस्कार आहे यज्ञोपवीत धारणा. ही आजच्या दिवसाला ते करतात, त्याचं महत्व त्याच्यामध्ये. हिंदू धर्मामध्ये यज्ञोपवीत धारण केल्याशिवाय, नीट ऐका, यज्ञोपवीत धारण केल्याशिवाय हिंदू धर्माप्रमाणे कुठलीही तुम्ही धार्मिक विधी करू शकत नाही. आणि जर केली तर त्याला निषेध आहे, काही शास्त्रीय दोष आहे.
आणि म्हणून यज्ञोपवीत धारण केल्याशिवाय आपण कुठल्याही चांगल्या विधीला प्रारंभ करू शकत नाही, कारण शास्त्र मान्य नाहीये ते. म्हणून ते यज्ञोपवीत हे किमान तुमच्या शरीरावरती ते धारण पाहिजे. आणि हिंदू धर्मामध्ये तर ते बघा तुम्ही, जर आम्ही जर बाकीच्या इतर धर्मांचा जर विचार केला तर काही गोष्टी, उदाहरण सांगतो तुम्हाला, जरी हिंदू जरी असले, शीख धर्मामध्ये हातामध्ये कड, ऐका, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या ठिकाणी काही बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. जी पगडी हातामध्ये असणार, कड, त्याच्यानंतर एक शस्त्र असणार, हे शीख लोक म्हणजे अगदी काटकोर म्हणजे काळजीपूर्वक त्या ठिकाणी धारण करतात. त्याचा त्यांना अभिमानही आहे. आणि म्हणून किमान हिंदू धर्मामध्ये यज्ञोपवीत तरी धारण केले पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही सकाळी जरी घरामध्ये जरी पूजा केली ना तरी ती सुद्धा मान्य होणार नाही जर यज्ञोपवीत नसेल. आणि म्हणून यज्ञोपवीताचं महत्व फार मोठं आहे. मी आता ते सांगणार नाही, पण एवढंच सांगतो त्या यांनी की यज्ञोपवीत हे धारण केवळ आणि केवळ आपल्या शरीराची शुद्धता आणि पवित्रता ही राखण्यासाठी किंवा ती शेवटपर्यंत राहावी. यज्ञोपवीत हे त्या ठिकाणी आपलं रक्षण करतं. आणि म्हणून यज्ञोपवीत आपलं शरीराची पवित्रता, पावित्रता, शुद्धता हे या ठिकाणी म्हणजे राखतं. आणि म्हणून यज्ञोपवीत परिधान करतात. चला, हा विषय जाऊ द्या. पण राखी पौर्णिमा आपण या ठिकाणी म्हणतो, त्याला रक्षाबंधन ही म्हटलं जातं. काय एवढं म्हणजे महत्व आहे? या शुक्ल पक्षाच्या श्रावण मासामधली जी पौर्णिमा आहे त्या दिवशी राखी पौर्णिमा म्हणून भाऊ भावाला बहीण राखी बांधते. पण त्याचं काय आधार काय एक सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये एक अजून एक छोटस जाता जाता सांगतो की राखी बांधण्यासाठी एक पर्व काळ सांगितलेला आहे. म्हणजे दिवसभरामध्ये तुमच्या सवडीने कधी मिळाला वेळ तेव्हा मग भावाला राखी बांधली तर ते थोडस नीट ऐकून घ्या. ज्याला जेवढं राखाच. एक त्याच्यामध्ये सांगितलं वेळ आणि काळ राखी बांधण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. भद्र काळामध्ये राखी ही बांधू नये. आज दुपारी 12 नंतर भद्रकाळ होता. दुपार नंतर बांधलेली राखी, एक सांगतो, राखी ज्या वेळेला बहीण भावाच्या हातामध्ये बांधती ना त्यावेळेला बऱ्याचशा काही शुभकामना ही बहीण भावाला देत असते. बऱ्याचशा शुभेच्छाही त्या ठिकाणी देत असते. आम्ही ते सांगेल पुढे की कोणत्या कोणत्या. पण ज्या वेळेला अंतःकरणामधनं भावाला राखी बांधत असताना बऱ्याचशा शुभकामना भावासाठी ज्या वेळेला ती चिंतित असते, पण त्यावेळेला जर तो भद्रकाळ जर असेल तर त्या शुभकामना भावाला मिळू शकत नाही. पण भद्रकाळ लागण्या अगोदर जर तुम्ही राखी जर बांधली तर बाकी एक लक्षात घ्या, भावाला बहिणीने दिलेल्या सगळ्या शुभकामना, शुभेच्छा ह्या भावाला मिळल्या जातात. आणि म्हणून याच्यामध्ये एक थोडीशी कथा आहे की ज्या वेळेला रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली. आता ती लय मोठी कथा आहे, पण एक सांगतो की रावणाच्या बहिणीने ज्या वेळेला राखी बांधली परंतु तो काळ भद्र काळ होता आणि त्याच्यामुळे एका वर्षामध्ये रावणाचा नाश झाला. म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळ लागण्या अगोदर भावाला राखी बांधावी, एक लक्षात घ्या. त्याचं कारण आहे की आपल्या भारतवर्षामध्ये काही तिथीला आणि वेळेला महत्व आहे. बरं, का भद्रकाळामध्ये राखी बांधू नाही?
तर ही जी भद्रा जी आहे ती शनीची बहीण आहे, एक लक्षात घ्या. आणि म्हणून तिच्या काळामध्ये हे चांगलं कार्य अजिबातच करायचं नाही. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की भारत हा एक सुंदर परंपरेचा देश आहे. भाऊ आणि बहीण या नात्याचं पवित्रता एक प्रगट करण्याचा हा दिवस आहे, जो इतर देशामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही. हे फक्त भारतवर्षामध्येच या ठिकाणी हा आदर, प्रेम, उच्चतम स्थितीचं नातं भाऊ आणि बहिणीतलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर काही धर्माचा विचार जर केला तर भावाबरोबरच बहीण लग्न करते, लावून देतात. पण भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ आणि बहिणीचं प्रेम इतकं उच्चतम आहे. एक लक्षात घ्या की ती बहीण ज्या वेळेला भावाला राखी बांधते त्यावेळेला ती शुभेच्छा तर देतीच, पण काय देती एक लक्षात घ्या की ज्या वेळेला त्याच्या मनगटाला ती राखी बांधत असताना ती अशा शुभकामना देते की तुझ्या हातनं शुभ कार्य घडावं, कर्तृत्व त्या ठिकाणी घडावं, तुझ्या हातून कुठलंही अशुभ काम होऊ नये आणि तुझ्या हातनं एक लोकांसाठी म्हणा किंवा जगतासाठी एक चांगलं कार्य घडावं तुझ्या हातनं. आणि म्हणून ती त्या ठिकाणी त्याच्या मनगटावरती राखी बांधते. त्या बदल्यामध्ये भाऊ तिला काय देत असेल तर भाऊ त्या ठिकाणी शुभकामना अशा देतो राखी बांधल्यानंतर की तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेवटपर्यंत मी करील. ज्या ज्या वेळेला तुझ्यावरती वेळ येईल त्या त्या वेळेला मी धावून येईल आणि माझं हे परम कर्तव्य आहे की मी तुझं प्रत्येक संकट काळी मी तुला मदत करेल, मी तुझं रक्षण करेल. एक उदाहरण अजून एक तुम्हाला सांगतो मी की ज्या वेळेला द्रौपदी आणि कृष्ण यांचा एक सुंदर प्रसंग आहे. देवाचं बोट कापतं सुरीनी आणि मग सगळ्या महालामध्ये भगवंताच्या राण्या एवढ्या होत्या. रुक्मिणी होती, सासभामा होती, 16 सहस्र अनेक बाकीच्या पण 8 मुख्य राण्या होत्या, त्या आजूबाजूलाच होत्या. पण देवाचं बोट कापल्याबरोबर सगळेजण इकडं तिकडं चिंधी शोधायला, पण चिंधीच नव्हती ना. आता हा त्रैलोक्याचा राजा कृष्ण, कृष्णाच्या घरामध्ये चिंधी मिळायची कुंड, सगळ्या पैठणी. बरोबर, एवढ्या मोठमोठ्या साड्या चांगल्या फाडायच्या कशा? पण कृष्णाचं बोट बांधण्यासाठी कोणाकडे ही चिंधी नव्हती, सगळ्या शोधत होत्या राण्या. पण द्रौपदीने पाहिल्या बरोबर अंगावर असणारी साडी आणि तो पदर त्या ठिकाणी पटकन फाडला आणि त्याच वेळेला कृष्णाच्या बोटाला ती चिंधी गुंडाळली. कृष्णाने हे सगळं पाहिलं की माझ्या एवढ्या सगळ्या राण्या अगदी जवळ आहेत, पण कुणीही स्वतःची साडी फाडली नाही. पण द्रौपदीने बाकी त्या ठिकाणी कुठलाही विचार केला नाही आणि एका क्षणाचाही विलंब न लावता असणार प्रेम तिचं आणि तिची स्वतःची साडी फाडली. पण माझ्या बोटाचं रक्त त्या ठिकाणी थांबवलं. अर्थात देवानी ही केलेली लीला आहे, देवानी पाहिलेली ही परीक्षा आहे. आणि कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा परीक्षा घेतल्या जातात, पण त्यावेळेला आपणही त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालं पाहिजे. कधी कधी बाबा अशी वेळ मुद्दाम म्हणून आणतात की पाहतात की खरंच हा कार्यक्रमाला येऊ शकतो का, अनेक अडचणी निर्माण करणार. याला कदाचित बाबांच्या कार्याला आता अर्थसहाय्याची गरज आहे.
पण बऱ्याच वेळेला काही लोकांच्या मनामध्ये असा विचारही येतो की नाही, आता आपण मदत करणं गरजेचं आहे, बाबांच्या मठाचं काम हे झालं पाहिजे. पण एक सांगतो तुम्हाला, त्याच वेळेला अशा काय अडचणी त्यावेळेला येतील, मग साधक म्हणेल जाऊ द्या. मग ते मला येतात, महाराज खरं तर माझ्या मनामध्ये ह्या वेळेला द्यायचं होतं, पण काय नेमकं बघा, एका मागे एक आमच्या घरातली दोघं तिघी जण ऍडमिट. पण कधी कधी आम्हालाही हसायला येतं की तिथं ज्या वेळेला आम्ही ऍडमिट करतो त्यावेळेला नो एक्सक्यूज, म्हणजे काहीच नाही, तिथं पैसे भरणे म्हणजे भरणे. मग तुम्ही तिकडं तुमचा जीव घाण ठेवा नाही तर काही ठेवा, पण हॉस्पिटलमध्ये पैसे आपण अगदी तात्काळ भरतो. पण परमार्थामध्ये सवडीने करायचं. पण एक लक्षात घ्या, ती तुमची परीक्षा असते. ज्या वेळेला द्रौपदीने हा क्षण, भले देवाने परीक्षा घेतली असेल, पण त्यावेळेला द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये कृष्णाविषयीचं असणारं प्रेम ते फार मोठं होतं. आणि त्याची परतफेड बघा. आणि त्याच कृष्णाला ज्या दिवशी तिने चिंधी गुंडाळली, त्यानंतर कृष्णाने सुद्धा आपल्या त्या ठिकाणी बहिणीचं हे सगळं रक्षण करण्यासाठी हस्तिनापूरमध्ये कौरवांच्या सभेमध्ये ज्या वेळेला तिचं वस्त्र हरण होत होतं, त्यावेळेला बाकी कृष्णाचा धावा केला आणि त्याच वेळेला कृष्ण साडी म्हणून त्या ठिकाणी बनला. दुःशासन ती साडी ओढून ओढून जमला, परंतु साडी तिची त्या ठिकाणी, हो, कृष्णाने साडी पुरवली. लक्षात घ्या, दुःशासन साडी ओढून ओढून थकून गेला, पण लाज बाकी त्या सभेमध्ये कृष्णानेच राखली. एक चिंदी गुंडळली. ऐका, राखीची किंमत किती असते? फार काही वेळेला खूप चांगली बांधली तर अगदी 500-1000 रुपयाची राखी असेल, पण त्या बदल्यामध्ये भावाचंही ती कर्तव्य आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत तुझं रक्षण करेल, तुझ्या जीवनामध्ये येणारी संकट ती बाकी दूर करेल. कृष्णाने सुद्धा हेच केलं, एक लक्षात घ्या. आणि कृष्णाने ज्या वेळेला हे केलं त्यावेळेला, म्हणून बघा ते फार सुंदर गीत आहे. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळती भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. आता ते सुद्धा नातं संपलंय बरं का. हो, सही नाही केली हक्क सोडपत्रावरती तर आता बहीण भावाचं तोंड पाहत नाही, भाऊ बहिणीचं तोंड पाहत नाही. आणि म्हणून आता प्रेम हे भावावरती नाही, जवळवरी चाले धंदा तववरी म्हणे भाऊ माझा. आणि म्हणून प्रेम आता हे राहिलं ते सगळं पैशावरती आणि प्रॉपर्टीवरती, पण भाऊ म्हणून नाही राहिलं आणि बहीण म्हणून सुद्धा राहिलं नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्या की आज माणसं त्या ठिकाणी नातीही विसरली. आता नात्यामध्ये सुद्धा व्यवहार आलेला आहे आणि खरं तर त्याला नातं म्हणताच येत नाही. कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला, तो कृष्ण त्या द्रौपदीसाठी त्या ठिकाणी साडी झाला, तिचं रक्षण केलं. आणि एक लक्षात घ्या, भारतामध्ये हे जे नातं आहे ना, हे आजचं नाहीये, हजारो वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. आणि म्हणून इतर धर्मामध्ये हे दिसत नाही, पण भाऊ आणि बहीण हे दोघांना त्या ठिकाणी वचन देतात आणि वचनबद्ध होतात. एक धागा असतो, पण त्या धाग्यासाठी
दोघही वचनबद्ध राहतात. लक्षात घ्या. अजून एक कथा आहे तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला वामन अवतारामध्ये बटूक, त्यावेळेला ते वामन अवतारामध्ये बळीराजाने त्यावेळेला भगवंताकडे दान मागितलं आणि बळीराजाच्या दारामध्ये याचक म्हणून देव ब्राह्मणाचं रूप घेऊन गेलेलं आहे. बळीराजाचं फार मोठं सामर्थ्य होतं, पण अशा वेळेला देवाने ठरवलं की बस काय नाही, बळीराजाचं या ठिकाणी आता खूप झालं. आणि बळीराजाने मागणं केलं की बस मला 3 पावलं जमिनीची, आणि दुसरं मागणं मागितलं की तुझी सेवा बाकी अखंड मला घडली पाहिजे. ती सेवा माझ्या नशिबामध्ये असली पाहिजे. देव म्हणला तथास्तु. एका पावलामध्ये डायरेक्ट पृथ्वी. देवानी तिसरं पाऊल त्या बळीच्या डोक्यावरती डायरेक्ट पाताळामध्ये घातला. पण पाताळामध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी देवाला सांगितलं की मला सेवा घडली पाहिजे. मग देव त्याच्या सेवेसाठी तिथं थांबला पाताळामध्ये. आता एक लक्षात घ्या, लक्ष्मी विचार करू लागली की अरे आता काय करायचं. पाताळामध्ये वर मागितला होता ना, सदैव मला तुझी सेवा घडली पाहिजे. बरं, त्याला सेवा घडायची तर पाताळामध्ये देवाने त्याला घातला. पण पाताळामध्ये घातल्याच्या नंतर तिथंच राहावं लागलं, कारण दुसरा हे दिलेला होता की माझ्याकडनं तुझी सदैव सेवा. देवाला तिथं राहावं लागलं. लक्ष्मीनी त्या वेळेला, ऐका, लक्ष्मीनी त्या वेळेला राखी पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या हातामध्ये धागा बांधला, राखी बांधली, त्याला भाऊ म्हणून हे केला, आणि ती ओवाळणी म्हणून देवाची सुटका केली. अशी एक कथा सांगितली जाती. दुसरी कथा अशी सांगितली जाती की एकदा इंद्रामध्ये, म्हणजे देवराज इंद्र आणि दैत्यांमध्ये खूप मोठं महाघोर युद्ध झालं. आणि ते अनेक दिवस महाघोर युद्ध चालू असताना थोडीशी काळजी वाटू लागली की आता कोणाचा विजय. दैत्य ही तेवढेच ताकदवान. इंद्र तर सगळी ताकद आपली त्या ठिकाणी लावलेली होती की काही करून दैत्यांना त्या ठिकाणी हरवायचं. पण त्यावेळेला अत्यंत बुद्धिमान म्हणजे ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवानी इंद्राची पत्नी सुची, त्या सुचीला सुचवलं की तू एक काम कर, जा आणि इंद्राच्या हातामध्ये राखी बांध. आता इथं दुसरा एक शंका आहे थोडीशी, की भाऊच बहिणीला राखी बांधतो, मग बायको नवऱ्याला राखी बांधू शकतो का. तर इथं खरं सांगू का, पती पत्नीचं हे एक नातं नाही. पती पत्नीचं, भाऊ बहीण हे ये, पती पत्नी हे ये, आई वडील हे ये, सगळ्या प्रकारची नाती ही स्त्री त्या ठिकाणी निर्माण करू शकते. ही ताकद फक्त स्त्रीमध्ये. एखाद्या पुरुषाला जर त्याच्या आईचं मातृत्व ते प्रेम मिळालं नसेल तर स्त्री त्याच्या आईचं सुद्धा प्रेम ती करू शकते. पण हे सगळं स्त्रीच्या हातामध्ये. ऐका, मग जर एखादी स्त्री जी अत्यंत प्रेम करणारी आपल्या पतीवरती, ती सुद्धा राखी बांधू शकते. इथं तसंच झालेले. ब्रह्मदेवानी हे इंद्राच्या पत्नीला सुचीला सुचवलं की तू एक काम कर, आता एकदम प्रसंग अगदी हे महाघोर युद्ध चाललेलं आहे, आणि या युद्धामध्ये
इंद्र जर विजयी व्हायचा असेल, इंद्राच्या हातामध्ये जर बळ किंवा शक्ती निर्माण व्हायची असेल, तर तू पटकन जा आणि तुझ्या पतीच्या हातामध्ये राखी बांध. सुचिनी ब्रह्मदेवानी सांगितल्याप्रमाणे ती राखी बांधली आणि इंद्राने बाकी सगळ्या दैत्यांचा पराजय केला. म्हणजे याचा अर्थ तो नुसता धागा नाहीये, तो राखीचा धागा बांधत असताना बहिणीच्या अंतःकरणामध्ये भावाविषयीच्या ज्या कामना आहेत, ज्या शुभेच्छा आहेत, त्या जर उच्च कोटीच्या असतील तर बाकी भाऊ सुद्धा त्या ठिकाणी त्या शुभेच्छेच्या जोरावरती त्याच्यामध्ये सगळी क्षमता निर्माण होती. आणि म्हणून भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ, एक धागा, पण तो प्रेमाचा, त्यांनी काय विकसित होतं, किती मोठं कार्य होऊ शकतं. आणि म्हणून या राखी पौर्णिमेला किंवा या राखीला रक्षासूत्र असं म्हटलेले. आणि हे रक्षासूत्र हे इतकं म्हणजे मोठं आहे, याचं महत्व वेदांनी सुद्धा फार मोठं सांगितलंय, उपनिषदांनी सुद्धा याचं वर्णन केलंय. ओम यज्ञ पवित्रम परम पवित्रम प्रजापते सर्जम पुरास्तात. ऐका, आयुष्यमग्रम प्रतिमुच्च शूत्रम यज्ञोपवितम बलमस्तु तेजः. काय होतं या सूत्राने, एक लक्षात घ्या, म्हणजे रक्षासूत्र यांनी काय होतं की भावाच्या हातामध्ये बल, तेज, शौर्य, तितिक्षा, औदार्य या सगळ्या गोष्टी एका धाग्याने निर्माण होतात. एवढं मोठं संस्कृत या भारतीय संस्कृतीमध्ये एवढं मोठं महत्व आहे. आणि म्हणून एक सूत्र ज्याला रक्षासूत्र म्हटलेले आहे. आणि म्हणून भावाचं जीवन जरी त्या ठिकाणी किती जरी काय असलं, परंतु त्याला स्वास्थ्य मिळावं, त्याच्या ठिकाणी सफलता प्राप्त व्हावी, साफल्य निर्माण व्हावं आणि त्याचं जीवन हे यशस्वी व्हावं. आणि म्हणून हीच मनोकामना बहिणीची असते. आणि ती ज्या वेळेला मनगटामध्ये तो धागा, ती राखी बांधत असताना त्या भावाचं रक्षण कसं होईल, आणि म्हणून त्याला रक्षासूत्र सुद्धा असं म्हटलेलं आहे. श्रावण महिन्यामधील शुक्ल पक्षामधली ही जी पौर्णिमा आहे, याचा अजून एक थोडस तुम्हाला माहिती देतो की आपल्या देशाला बऱ्यापैकी समुद्र किनारा आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये वरुण देवताची जी पूजा आहे, त्या वरुण देवतेच्या पूजेचं महत्व हे आजच्या पौर्णिमेलाच आहे. एवढी मोठी समुद्र किनारपट्टी लागलेली आहे आणि त्याच्या बाजूला असणारी सगळी जमात ही केवळ आणि केवळ समुद्रावरती आधारित आहे. त्यांचं उपजीविकेचं साधन म्हणजे फक्त समुद्र आहे. त्यांची शेती म्हणजे समुद्र आहे. मग ती मच्छीमार असेल, बाकीचं काय उद्योग असेल, सगळं. पण ते लोक सुद्धा त्या वरुण म्हणजे त्या समुद्राची पूजा करतात. आणि त्या दिवशी समुद्राला विशेष करून, ऐका, ते लोक ह्या पौर्णिमेला फुलं, अक्षदा आणि नारळ हे वाहतात. आणि त्या वरुण देवतेला शांत होण्याचा ते विनंती करतात. कारण तोपर्यंत तो खवळलेला असतो, त्यांची मच्छीमारी बंद असते. एवढंच नाही तर नीट ऐका, जर समुद्र किनारा नसणारा आपला सखल भाग असेल किंवा पठार भाग असेल,
पण त्याच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे का, तर यदा कदाचित दुष्काळ पडला, तर दुष्काळ पडल्याच्या नंतर सुद्धा माणसं हवालदिल होतात. जनावरांना प्यायला पाणी नसतं, पशु पक्षी प्राणी किंवा मनुष्य सुद्धा हवालदिल होतो. आणि दुसऱ्या बाजूला अतिवृष्टी झाली तरी त्याचं इतकं काही नुकसान होतं. शेतकऱ्याचं तर नुकसान होतच, पण पशुपक्ष्यांचं सुद्धा नुकसान होतं. एवढंच नाही तर ज्या वेळेला अतिवृष्टी होती त्यावेळेला असंख्य जीव किंवा प्राणी त्यांना सुद्धा ते असह्य होतं. आणि अतिवृष्टी झाल्यामुळं इतकी काही नुकसान होते म्हणजे अतिवृष्टी झाली तरी सुद्धा त्रास, आणि दुष्काळ पडला तरी त्रास. आणि म्हणून हे दुष्काळ किंवा अतिवृष्टी ही केवळ आणि केवळ फक्त समुद्रावरती अवलंबून आहे. समुद्रावरचं बाष्पीभवन जर कमी झालं तर दुष्काळ पडल्याशिवाय राहत नाही. पण समुद्रावरचं बाष्पीभवन जर जास्त झालं आणि ढगामध्ये रूपांतर झालं तर अतिवृष्टी होण्याची. आणि म्हणून हे लोक त्या दिवशी म्हणजे आजचा जो दिवस आहे राखी पौर्णिमेचा, शुक्ल पक्षाची ही श्रावण मासातली पौर्णिमा जी आहे, त्या दिवशी त्या वरुण राजाचं एवढंच नाही तर त्या समुद्राचं त्या ठिकाणी पूजन केलं जातं आणि त्याला शांत करण्याची विनंती त्या पूजनाच्या माध्यमातून करतात. आणि म्हणून जलसंकट टाळावी त्याच्यासाठी आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे. जलसंकट मग न पडलेली सुद्धा संकट आणि जास्त पडल्याने सुद्धा संकट, म्हणून जलसंकट या पृथ्वीवरती टाळण्यासाठी जे वरुण राजाची पूजा केली जाती, समुद्राची पूजा केली जाती, तो आजचा दिवस आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की त्या समुद्राच्या सगळ्या प्रक्रियेवरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, म्हणून त्याचं एक पूजन त्या ठिकाणी केलं जातं. याला आज दिवसाला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी, आता नागपंचमी पण येते आलेली असते. श्रावण मासामध्ये बरेचसे असे सण जोडून आहेत. गणपतीचं पण आगमन होतं नाही का, आणि खूप छान म्हणजे वर्षा झालेली असते. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू असतं, पीक जोमाने निघालेलं उगवलेलं असतं आणि आल्हाददायक वातावरण असतं. त्याच्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण असतं. कारण जरी समजा एखादा मनुष्य शेती करत नाही, तो नोकरदार आहे, पण नोकरदाराला सुद्धा पाण्याची आवश्यकताच आहे. त्याचं कारण आहे की तो ज्या कंपनीत कामाला जाईल ती कंपनी पाण्याशिवाय चालू शकत नाही. कुठलेही उद्योगधंदे पाण्याशिवाय चालू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असं नाही की शेतकऱ्यालाच पाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्या वरुण राजाची कृपा झाली तर सगळ्या प्रकारची, सगळ्या थरातल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आनंद होतो. म्हणून या या मासामध्ये हर्ष श्रावण असंही म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हर्ष श्रावणामधला आजचा जो दिवस आहे तो हर्ष व्यतीत करण्यासाठीच आहे, जो भाऊ आणि बहीण, पत्नी आणि पती या दोघांमधला आहे. मी एक आता वेळ राहिलाय किती, तुम्हाला मी एक 20 ते 25 मिनिटाचा एक प्रसंग सांगतो, फार सुंदर आहे, जो घडलेला आहे आपल्या भारतामध्ये. एक ब्राह्मण विधवा स्त्री असते. हा प्रसंग सगळेजण गाठी ठेवा. आणि तिला एक मुलगा असतो, लहान असतो. आणि ती ब्राह्मण स्त्री विधवा असते, एकटीच राहते, परिस्थिती अत्यंत हालाची असते. आणि तिचा जो लहान मुलगा असतो तो, त्याचं नाव प्रयागदास हे असतं. काय होतं, प्रयागदास लहान असल्यामुळं मुलांमध्ये खेळायला गेला. आणि खेळायला गेल्याच्या नंतर त्या दिवशी नेमकी राखी पौर्णिमा होती.
सगळी मुलं खेळायला आल्यानंतर खेळायला गेला, मुलांमध्ये प्रत्येक मुलाच्या हातामध्ये राखी पाहिली. सगळी मुलं त्याला दाखवत होती आवडीने, की अरे बघ माझ्या बहिणीने राखी बांधली, माझ्या दिदीने राखी बांधली. 2-2, 3-3 राख्या एका एका मुलाच्या हातामध्ये होत्या, रंगीबिरंग्या होत्या. आणि राखीचं लहान मुलांना आकर्षण असतं. सगळ्या मुलांच्या हातामध्ये राख्या, पण ह्याच्या हातामध्ये राखीच नव्हती. बहीण नव्हती, ना कुणी नातेवाईक नव्हतं. आणि घरची परिस्थिती फार हालाताची होती. सगळी मुलं नाचून गाऊन त्या ठिकाणी अरे मला राखी बांधली, मला राखी बांधली. पण मुलं चिडवायला लागली, की अरे ह्याला राखी नाही, याच्या हातामध्ये राखी नाही, राखी नाही. आणि तो मुलगा अत्यंत नर्वस झाला आणि घरी आला. घरी आल्याच्या नंतर आईच्या जवळ आल्याबरोबर आईला कवटाळलं आणि रडू लागला. आईला म्हटलं, की आई, सगळ्या मुलांनी राख्या बांधल्या. त्यांच्या बहिणींनी त्यांना राख्या बांधल्या. सगळे आनंदित आहे आई. मला बहीण नाही का? आता आई होती. आईनी त्या मुलाची समजूत काढण्यासाठी म्हटली, बाळा, त्यांना सगळ्यांना बहीण आहे. तुला बहीणच नाही, तू एकटाच आहे. त्यामुळं तुला राखी नाही बांधली. पण लहान होता, त्यांनी त्याची शंका, त्याचं मत व्यक्त केलं. तो लहान मुलगा म्हटला, की आई का नाही? त्या मुलांना 2 कान आहेत, मला पण 2 कान आहेत. त्यांना 2 डोळे आहेत, मला पण 2 डोळे आहेत. मला नाक आहे, त्यांनाही नाक आहे. मग हे सगळं त्यांना येईन, मला ये, मग त्यांना बहिणी, मग मला का नाही? तर लहान असतो तो, एक लक्षात घ्या. पण आईनी त्या वेळेला त्याचं रडणं थांबवण्यासाठी डोळे पुसले आपल्या पदराने आणि सांगितलं, बाळ, की तुझी बहीण आहे, तुला पण बहीण आहे, पण लांब राहते रे बाळा ती. त्या ब्राह्मण स्त्रीचं माहेर हे अयोध्या असतं. आणि म्हणून तिच्या मनामध्ये ते नाव पटकन येतं, की मग तो विचारतो, की मग माझी बहीण कुठं राहते? तर ही म्हणते, की ती अयोध्येला राहते बाळा. मग म्हटली तिचं नाव काय? आता आई एकदम बघायला लागली. पण आता उत्तर तर द्यायचं होतं. ती म्हणली पटकन, सीता. अच्छा, आणि तिच्या मालकांचं नाव काय? आता आई म्हटली, की प्रश्नच पडला, पटकन म्हणून गेली, की राम. म्हटले आई, खूप दूर राहते ती. म्हणले बाळ, ते खूप लांब गाव आहे. म्हणले आई, मी एक काम करतो, जातो आणि पटकन माझ्या बहिणीकडनं मी राखी बांधून येतो. आई म्हणती, बाळा, तिथं जायला तुला कित्येक महिने लागतील, म्हणजे कितीतरी दिवस लागतील. आपल्यापासून फार दूर अयोध्या आहे. तू कसं जाणार? अशा वेळेला रात्र होती, ऐका सगळेजण. आणि आईच्या पुढं हे मुलगा झोपतो. पण झोपत असताना मुलाची अवस्था पाहून आईच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतात, की काय आपलं जीवन आहे. इतक्या लहान माझ्या लेकराला कोणी राखी सुद्धा बांधू नाही. आणि किती आनंद लोक, पण त्याला बाकी वाईट वाटलं. आणि हा मुलगा सुद्धा त्याच्या मनामध्ये, की मला राखी बांधली असती माझ्या ताईनी, तर ती जर जवळ असती तर मी पण त्या मुलांमध्ये नाचलो असतो. ह्या सगळ्या आठवणी येत तो मुलगा सुद्धा आईच्या कुशीत रडत होता. आईने आपले अश्रू आवरले आणि मुलाचेही डोळे पुसले आणि थोपटून मुलाला झोपी घालवलं. पण काय झालं ऐका, मुलाला पुन्हा जाग आली आणि पहाटेच्या दरम्यान आई झोपलेली होती. पण मी माझ्या बहिणीकडे जाणार आणि आता बहिणीला काहीतरी भेट घेऊन गेलं पाहिजे. पण काहीच नाही ना. 18 विश्वदरिद्री, झोपडीत राहणारी. अशा वेळेला
की आईच एक साडी अंगावरती आणि एक वाळत घातलेली, आणि अशा वेळेला हे कोण आहे रे तिकडं? आणि अशा वेळेला त्यांनी विचार केला की आपल्या ताईकडे जर जायचंय तर आपल्याला साडी घेऊन गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या वेळेला त्यांनी पहाटेच्या दरम्यान आईची एक अंगावर आणि एक वाळतच असते धुवून ठेवलेली, त्या साडीची घडी घातली आणि तो तिथून निघाला. लहान मुलगा आहे, आता अयोध्या तिथून शेकडो किलोमीटर लांब, पण मुलगा निघाला. आईला विचारलं नाही, गपचूप साडी घेऊन त्या ठिकाणी निघाला. बरं, जायचं तर कुठं अयोध्या आहे, कोणत्या दिशेला आहे, या लहान मुलाला काय माहिती ते रस्ते. गावाच्या बाहेर गेला, चालत राहिला, जिकडं रस्ता मिळेल तिकडं चालत राहिला. दुपारी ऊन डोक्यावरती आलं तरी चालत राहिला. मला ताईच्या घरी जायचंय, मला तिच्या हातनं राखी बांधायची, एवढी तीव्रता. पण भूक लागली, खायला काय नाही, पण तरी सुद्धा बसत उठत तो त्या ठिकाणी चालतच राहिला. अगदी थकून गेला आणि थकलेलं ते शरीर त्या मुलाचं एक फार झाड मोठं होतं आणि त्याची सावली पण छान होती. पाणी पिला, खायला तर काहीच नव्हतं, आणि त्या झाडाखाली विश्रांती म्हणून बसला. पण थकलेलं भागलेलं शरीर त्या ठिकाणी तो तिथंच झोपी गेला. पण मनामध्ये सारखी विचारते होती की मला अयोध्येला पोचायचे, माझ्या ताईच्या घरी जायचे. पण वाटेत जाताना त्याला असं वाटलं की माझ्याकडनं माझ्या ताईचं आणि ताईच्या मालकांचं नाव विसरून माझ्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे सीताराम 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 म्हणतच चाललेलं. पण थकलेलं भागलेलं ते शरीर आणि झोपी गेलं ते. मंडळी ऐका, त्याच्या अंतःकरणातली तीव्रता, तो जसा झोपला ना, तर त्या वेळेला जाग आली आणि पाहिलं तर समोर एक मोठी नदी वाहत होती. त्याला समजे ना, बरेचसे साधू वगैरे सगळे त्या ठिकाणी स्नानाला त्या पात्रामध्ये येत होते. सायंकाळची वेळ होती आणि तो विचारू लागला की ही नदी कोणती आहे. लोक म्हणू लागले की ती शरयू नदी आहे. म्हटली ही शरयू नदी आहे, आणि मग हे नगर कोणतं आहे? म्हणले अयोध्या आहे. आणि या मुलांनी त्यावेळेला मनातल्या मनात विचार करावा की बघा, मी आईला सांगितलं होतं की मी आता जाईल आणि येईल. मंडळी, तो ज्या वेळेला झोपला ना, त्यावेळेला झोपेतच त्या मुलाचं शरीर अयोध्येमध्ये आणून भगवंतानी ठेवलेलं होतं. त्याची असणारी आस आणि त्याचा असणारा टाहू, सीताराम सीताराम सीताराम. भगवंताला दया आली आणि त्याला इतका आनंद झाला की चला, मला जे शहरामध्ये यायचं होतं, ज्या नगरामध्ये यायचं होतं, मी तिथं आलो. आई म्हणत होती की किती दिवस लागतील तुला? अरे मी सकाळी निघालो, अजून तर दिवस मावळायचा आहे, मी लगेच आलो. मी आईला म्हणत होतो की मी असं जाऊन लगेच येतो, पण आई म्हणली फार लांब आहे, हे तर जवळ आहे. आणि त्या वेळेला मंडळी ऐका, तिथं तो विचारू लागला की मी माझ्या बहिणीला भेटायला आलेलो आहे. हो, तर माझ्या बहिणीचं घर कुठे आहे सांगता का? अरे म्हणले तिचं नाव काय? ते म्हणले सीता. ते म्हणले सीता? सीता नावाचे खूप लोक आहेत. नाही नाही म्हणले, त्यांच्या मालकाचं नाव आहे ना राम आहे. म्हणले सीताराम? म्हणले ते तर मोठ्या
महालात मंदिरामध्ये राहतात. असं कोणत्या नावाचं घरी कुणी राहत नाही. खूप फिरला, पुन्हा एकदा शरयूच्या काठावरती येऊन थकलेलं दमलेलं, पण घर काही सापडलं नाही. त्यावेळेला सकाळी उठला, पुन्हा एकदा सगळे साधू वगैरे सगळे त्या शरयू नदीच्या किनाऱ्यावरती स्नानाला आलेले मोठमोठे महात्मे, आणि त्या महात्म्यांना त्या ठिकाणी विचारू लागला, का हो, माझ्या बहिणीचं घर मला सांगा ना, कुठे आहे, तिचा पत्ता सांगा ना. ते म्हणले, काय तुझ्या बहिणीचं नाव? म्हणले, सीता. आणि बरं का, तिच्या मालकाचं नाव आहे राम. सगळे साधू लोक हसायला लागले. पण एका साधूनी त्याचा भाव ओळखला आणि सांगितलं, की एक काम कर, इथून गेला ना तर प्रभू रामचंद्राचं मंदिर विचार. ते मंदिरात राहतात दोघे. आणि हा गेला. गेल्याच्या नंतर एक लक्षात घ्या, बघितलं इकडं तिकडं सगळीकडं, पण कोणाला विचारायचं, कोण माझी बहीण? मी तरी त्याच्या अगोदर मी कधी पाहिलं नाही तिला. आता ती मला कशी ओळखल आणि मी तरी तिला कसं ओळखणार? पुन्हा ते थकलेलं, नर्वस झालेलं ते मुलगं शरयू नदीच्या काठावरती येऊन झोपी गेलं. कोणीही नव्हतं, ओळखीचं नाही, काहीच नाही. इतकं लहान मूल ते, पण ते थकलेलं, भागलेलं. पण अंतःकरणामध्ये बाकी त्याच्या जिज्ञासा जास्त होती, की मी ताईला भेटणार माझ्या, मी तिच्याकडनं राखी बांधून घेणार, आणि आईचं लुगडं जे आणलेले मी, तेच तिला मी भेट म्हणून देणार. ते झोपी गेले मंडळी, ऐका. आणि त्यावेळेला झोपी गेलं, आणि त्यावेळेला एकदम वेगवेगळ्या वाद्यांचा आवाज येऊ लागला. आवाज जसा आला तसं ते उठला, पाहिलं मृदंग वगैरे असे, टाळ वगैरे त्याचे, परत त्या ठिकाणी वेगवेगळ्या वाद्यांचं त्या ठिकाणी सनई वगैरे चौघडे वाजू लागले. सगळे नाद कानावरती आले आणि जाग आली, खडबडून उठला. तर एवढा प्रकाश समोर ना, की त्या प्रकाशामधनं त्याला काही दिसना, पण कुणीतरी आपल्या दिशेने येतंय हे त्याला जाणवत होतं. नीट ऐका. आणि अशा वेळेला मंडळी, एक भला मोठा उंच हत्ती धिप्पाड, आणि त्या हत्तीवरती सुवर्णाची पालखी बांधलेली, आणि त्याच्यामध्ये तेजपुंज सीतामाई, प्रभू रामचंद्र बसलेले. प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, डोक्यावरती जो टोप आहे सुवर्णाचा, इतका त्या ठिकाणी प्रकाश, त्याचं एवढं तेज. आणि ती प्रभू रामचंद्राची सुंदर अशी मुद्रा, शिवगंध कपाळावरती असलेलं, आणि सीतामाई सुद्धा त्या ठिकाणी हास्यवदन करून बसलेली. आणि हनुमंतराया त्या ठिकाणी त्या मुलाच्या जवळ आली. म्हणली, बाळ, तू कोणाची वाट पाहतोस? म्हणली, माझी ताई. तिचं नाव सीता आहे. हा म्हणले, हे बघा, हेच हत्तीवरती आलेली आहे, ती तुझी ताई आहे. हा मुलगा म्हटला, हो. आणि तिचे मालक तेच धनुष्यबाण ज्यांच्या हातामध्ये ते राम. पण मंडळी ऐका, हनुमंतराय सांगतात की हीच तुझी ताई आहे. आणि ज्या वेळेला त्या अंबारीवरनं सीतामाई आणि प्रभू रामचंद्र उतरली, पण हे लहान मूल, आता ती सीतामाई सुद्धा त्या लहान मुलाकडे पाहती, प्रभू रामचंद्रही पाहतात, आणि हा मुलगा सुद्धा त्यांच्याकडे त्याचं म्हणजे एवढं तेजपुंज, प्रत्यक्षात भगवंत पाहिला आणि भगवंत असा असू शकेल ही कल्पना लहान मूल. ऐका, पण ते मूल हनुमंतरायाला त्या ठिकाणी काय म्हणते हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऐका, हनुमंतरायांना ते लहान मूल म्हणते की ही माझी ताई नाहीये. आता हनुमंतराय म्हणले, आता काय खरं नाही बाबा. म्हणले, अरे तीच ताई आहे. हे मूल म्हणायला लागलं, नाही, माझी ताई जर असती आणि तिने मला जर बघितलं असतं तर धावत आली असती आणि मला मिठी मारली असती.
असं म्हटल्याबरोबर सीतामाई धावत गेल्या आणि त्या मुलाला आपल्या उराशी त्या ठिकाणी आवडलं. आणि त्यावेळेला ते लहान मूल सीतामाईंना म्हणले, ताई मला तुझ्याकडनं राखी बांधायची होती आणि म्हणून मी आलोय. आईला पण सांगितलं नाही. पण त्यावेळेला सीतामाईंनी त्याच्या हातामध्ये ते रक्षासूत्र बांधलं. आणि अशा वेळेला आता त्या बदल्यात द्यायचं काय? तर त्या बदल्यामध्ये आईचं जुनं लुगडं तेही फाटलेलं, ठिगळ लावलेलं, पण त्याची घडी वगैरे घालून त्याने खूप जपून आणलं होतं त्या मुलाने. आणि म्हणले, ताई तू मला राखी बांधली, रक्षासूत्र बांधलं ना, त्या बदल्यामध्ये आईची साडी आहे. माझ्याकडे काहीच पैसे नव्हते किंवा मी काही घेऊ शकत नव्हतो, त्यामुळं आईची साडी मी तुला द्यायला आणली. प्रभू रामचंद्रांनी तो भाव पाहिला, त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मंडळी ऐका, ती राखी ज्या वेळेला त्या मुलाच्या हातामध्ये सीतामाईनी बांधली, त्यावेळेला सीतामाईनी त्या लहान मुलाला सांगितलं की बाळा, मला माहिती की आईच्या अंगावर एक साडी आहे, लुगडे आहे, आणि एक दुसरं जे तू आणलेलं, तिला तिसरी साडी नाहीये. आणि म्हणून एक लक्षात ठेव, आईला माझा निरोप सांग की ताईचं खूप चांगलंय. पण नाही म्हटला, जरी काय झालं तरी भाऊ हा काही ना काहीतरी ओवाळणी टाकतो, मला दिलं पाहिजे, हे फाटकं का होईना, पण ताई तू तर लुगडं स्वीकारलं पाहिजे. आणि अशा वेळेला सीतामाईंना एवढं वाईट वाटलं. शेवटी सीतामाईंनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली की एक लक्षात घ्या, आता बाकी तुमचं ऐश्वर आणि खरं हे ते त्याला दाखवा. आणि मग त्या ठिकाणी सुवर्ण सिंहासनावरती बसलेले प्रभू रामचंद्र एका बाजूला, भरत एका बाजूला, लक्ष्मण, सीतामाई त्या ठिकाणी शेजारी बसलेले, हनुमंतराया पायापाशी हात जोडून, आणि ती एवढं मोठं ऐश्वर, संपूर्ण सुवर्णाची ती अयोध्या. आणि हे पाहिल्यानंतर, ते रूप पाहिल्याच्या नंतर, ते पंचायतन हे एवढं सुंदर त्या ठिकाणी दर्शन त्या मुलाला दिलं प्रभू रामचंद्रांनी. आणि मंडळी ऐका, त्या ठिकाणी भगवंत आणि सीतामाईनी त्या मुलाला आशीर्वाद दिले. आणि सीतामाई म्हटल्या की बाळ, आईला सांग की ताई एकदम ऐश्वर्यामध्ये, खूप छान आहे, तिचं चांगले आहे, आणि ही साडी आईलाच दे. आणि तिथून भगवंत गुप्त झाले, हनुमंतराय गुप्त झाले, सगळं झाले. या मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की ताईने माझ्याकडनं साडी स्वीकारली नाही, पण राखी मला बांधली, त्याचा आनंद एका बाजूला फार मोठा होता. मंडळी ऐका, त्यावेळेला वशिष्ठ कुंडावरती दुसऱ्या दिवशी काय झाले, हा मुलगा ज्या वेळेला वशिष्ठ कुंडापाशी आला आणि तिथे एक महात्मी होते, त्या महात्म्यांनी या लहान मुलाला पाहिलं. पण आता देवाचं दर्शन झालेलं होतं, त्याच्या संपूर्ण शरीरावरती ते वलय दिसत होतं, एक साक्षात्कारी मूल म्हणून त्या महात्म्यांच्या लक्षात आलं. आणि म्हटले, बाळ तुला काय हवंय? पण भूक लागलेली होती. आणि त्यावेळेला काय झालं बघा, त्या वशिष्ठ कुंडामधनं सुवर्ण ताट आली, आणि ती सुवर्ण ताट त्या जलाशयातनं वर आल्याच्या नंतर त्या महात्म्यांनी ती ताट जलाशयातनं वर आली, पण त्यांच्या लक्षात आलं की ही ताट केवळ या मुलासाठी आलेली दिसतात. आणि म्हणून त्या मुलाला सांगितलं की तू ते ताट घे. अत्यंत सुंदर स्त्रिया हातामध्ये ताट, त्याच्यामध्ये पंचपक्वान त्या ठिकाणी होती, अनेक पदार्थ होते, आणि ती त्या स्त्रिया त्या ठिकाणी त्या मुलाला घे म्हणून विनंती करत होत्या. त्या मुलाला ह्या महात्म्याने सांगितलं की बाळ तू घे. त्यांनी ते ताट घेतलं, तो प्रसाद त्या ठिकाणी प्राशन केला, ताट ते स्वच्छ धुतलं,
म्हटलं की हे ताट, आता त्या स्त्रिया गुप्त झालेल्या होत्या, तर महात्म्यांनी ती 2 ताटं, एक महात्म्यासाठी आणि एक त्या मुलासाठी, महात्म्यांनीही तो प्रसाद काढून घेतला, ताट धुतलं आणि ती दोन्ही सोन्याची ताटं या लहान मुलाला म्हणजे प्रयागदास त्याचं नाव, प्रयागदासाला तो महात्मा म्हणतो की अरे हे तुझ्यासाठी आलेले, तुला दिलेलं आहे भगवंतानी, तू हे घेऊन जा. हा मुलगा म्हणला की नाही, मी हे घेणार नाही. आमच्यासारखा असता तर पटकेने टाकून कधीच पळत सुटला असता. नेहमी समाधानी राहा. जे मिळेल ना त्याच्यामध्ये खूप आनंद घ्या. आणि जो मनुष्य समाधानी असतो ना, जो सकारात्मक असतो ना, त्याच्या ठिकाणी नकारात्मक गोष्टी कधी घडत नसतात. कर गुजरान गरीबी में, जरी गरीब असला आणि काय जरी असला ना तर त्याच्यामध्ये समाधानी राहावं माणसाने. कुणी विचारलं ना तर बस माझ्या सद्गुरूंची कृपा आहे, खूप छान चाललेलं आहे. सगळं चांगलं असताना सुद्धा चेहऱ्यावर 12.5 असतात आपल्या. कसं काय, बरं आहे का? बरं आहे, यावेळेला लय पाऊस झाला, वाटाणाही गेला आणि गेवडाही गेला. पण जमिनीची पातळी पुढच्या वर्षभर राहील याचा विचार नाही. ज्याच्यात 2 पिकं काढणार पुढे तुम्ही. जो होता है वो अच्छे के लिए ही होता है. आणि म्हणून नेहमी समाधानी राहा. सारखी विवंचना, सारखे काय करून काय नको, कुठं ठेवून कुठं नको, शरीराची चंचलता, मनाची ही चंचलता, अस्थिर त्या ठिकाणी सगळी माणसं आहेत. अरे एक लक्षात ठेवा की त्यांनी काही गोष्टी आपल्याला अपुऱ्या ठेवल्या ना, त्या आपल्या चांगल्यासाठी ठेवलेल्या आहेत. जर त्या गोष्टीची जर पूर्तता तुम्हाला जर केली असती ना, तर तुम्ही त्याच्या ठिकाणी स्थिर राहिला नसता. आणि सांगू का, आम्हाला बाकीचं ऐश्वर्य वगैरे काही दिलं नाही ते पण चांगले आहे, पण बाबांनी आम्हाला त्यांच्या सेवेमध्ये ठेवून निरोगी ठेवलं. हे थोडं ऐश्वर्य थोडं मोठं आहे का? असंख्य माणसं संप्रदायामध्ये अनेक आदिव्याधींनी गांजलेली, परंतु त्याच्यातून सुद्धा केवळ आणि केवळ बाबांच्या कृपेने बाहेर निघालेली. बऱ्याचशा लोकांना कैक वर्ष गेले तरी मूलबाळ झालं नाही. मग घाबरी झाली, आता कसं व्हायचं, मूल नाही बाळ नाही, आमचा वंश कसा वाढायचा, कोण दिवा लावते. पण बाबांची सेवा ज्यांनी केली ना त्या लोकांना बाबांनी कधीच उपेक्षित ठेवलं नाही, एक लक्षात ठेवा. आणि त्यातूनही दुसरं सांगतो, ज्याला तसं ठेवलेलं आहे, समजायचं की याचा अर्थ हे आपल्याला का प्राप्त नाही झालं, तर यदा कदाचित त्याच्यापासून पुढे जाऊन आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्याला ते दिलं नाही असं समजायचं आणि समाधानी राहायचं. नाहीतरी ज्याला 3 मुलं, त्याचे आईबाप पुढे सुखी आहेत. नाही सांगा ना मला, इथं कोण सुखी आहे? सुखे संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामी. सुख जर असेल तर ते फक्त संतांच्या चरणाजवळ, अन्यथा कुठेही सुख नाही. सुखाचा आभास आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कोणाच्या ठिकाणी होतो की ज्याच्या ठिकाणी अखंड नामस्मरण आहे आणि सुख नावाचा अलंकार एवढा तेजपुंज आहे ना, आणि तो ज्या वेळेला मिळतो ना त्यावेळेला जगातले सगळे अलंकार तुम्हाला खापराप्रमाणे वाटतात. आणि म्हणून एक लक्षात घ्या, या मुलांनी सांगितलं की मला ते सुवर्णाचं ताट वगैरे नको, बास मला माझ्या ताईनी राखी बांधली ना, त्याचा आनंद एवढा मोठा होता
नीट ऐका. पण एक दिवस आपली वेळ झाली. ऐका, मला हेच सांगायचं होतं की हा घडलेला अयोध्येमध्ये हा राखी पौर्णिमेच्या दिवशी की भगवंतानी सीतामाईंनी स्वतः त्या मुलाला म्हणजे ते दर्शन दिलं आणि सीतामाईंनी त्याला राखी बांधली. मंडळी, त्याची पुढची कथा अशी आहे की या मुलाने एका कथेमध्ये त्याच अयोध्येमध्ये ऐकलं ते सुंदरकांड, आणि त्याच्यामध्ये कथाकार सांगत होते की आता प्रभू रामचंद्र सीतामाई वनवासाला निघून गेली जंगलामध्ये, आणि या मुलाने कथा संपल्याच्या नंतर लगेचच म्हणला, हो का त्या माझ्या ताईला त्यांनी वनवासाला नेलं, काय कारण आहे, तिच्या पायात चप्पल सुद्धा नाही, मग जायचं तर त्यांनी एकट्याने जायचं होतं, माझ्या ताईला कशाला वनात नेली. आता ते कथाकार एकदम स्तब्धच झालं, म्हणले याला काय झालं मध्ये. म्हणले कुठं गेले ते मला सांगा, वनवासाला कुठं गेले. मग हे महाराज म्हणले की ते गेले त्रिकूट पर्वताकडं. म्हणले हो का. या मुलांनी सुद्धा निश्चय केलाय, आणि पुढे त्रिकूट पर्वतावरती तो मुलगा जाऊन त्याला काय साध्य झालं आणि भगवंतानी पुन्हा एकदा दर्शन दिलं. ही पुढची कथा फार मोठी आहे. मला सांगायचं तात्पर्य की श्रावण मासामधली शुक्ल पक्षातली ही जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेचं महत्व म्हणजे त्या दिवशी रक्षासूत्र हे बांधलं जातं, आणि ते सूत्र बांधल्याच्या नंतर भावासाठी एक कवच आहे, आणि भाऊ सुद्धा त्या बदल्यासाठी त्या बहिणीच्या साठी तो कवच होतो. आणि म्हणून आमच्या या भारतवर्षामध्ये राखी पौर्णिमेला फार मोठं महत्व आहे. जरी तो धागा जरी असला, त्याची किंमत जरी कमी असली, पण ज्या वेळेला त्या श्रद्धेने, त्या प्रेमाने आणि त्या वेगवेगळ्या शुभेच्छा आणि सदिच्छा ज्या वेळेला ती बहीण अंतःकरणामध्ये घेऊन ज्या वेळेला बांधते ना, त्या वेळेला त्या धाग्याची किंमत ही या जगात कोणीच करू शकत नाही. कारण ती बांधतानाच त्याच्या मनगटामध्ये की हे दादा, तुझ्या हातामध्ये असं बळ निर्माण व्हावं की तुझ्या हातनं सतत सत्कर्म घडावीत, सतत चांगली कामं घडावीत, तुझ्या हातनं अनेकांची सेवा घडावी, या सदिच्छा असतात त्याच्या पाठीमागं. आणि म्हणून राखीचं महत्व हे फार मोठं आहे, एक लक्षात घ्या. हा काही अपेक्षा ठेवून राखी बांधायला आलेल्या बहिणी, त्याचा काही उपयोग नाही. मी असंख्य प्रसंग तुम्हाला या राखी पौर्णिमेचे सांगेल, जे घडलेले प्रत्यक्षात आहे. एक बहीण म्हटली की मला बाकीचं काय माहित नाही, हो मला लाखो रुपये आणि हे पाहिजे. जिची खूप श्रीमंती होती आणि ज्या बहिणीची अत्यंत गरिबी होती ना, त्या बहिणी राखी बांधायला आल्याच्या नंतर विचारलं भावाने की तुला काय पाहिजे. ती म्हटली, बा दादा मला काहीच नकोय, बस तुझं प्रेम मला पाहिजे. याला म्हणतात बहीण. लक्षात घ्या. मग काही हेतू पुरस्कर काही केलं जातं, त्याच्यामध्ये सदिच्छा नसतात आणि त्याच्यामध्ये फक्त स्वार्थ दडलेला असतो. आणि म्हणून राखी पौर्णिमेचा दिवस हा एक भावासाठी फार सुंदर असतो. आणि म्हणून तर आयुष्यम ग्रम्य प्रतिमुच्च शुभ्रम यज्ञोपवितम बलमस्तु तेज. बल, बुद्धी, तेज, ऐश्वर्य, शौर्य, तितिक्षा, या सगळ्या गोष्टी एका धाग्याने बांधल्याने सगळ्याच्या सगळ्या शुभेच्छा त्या भावाला जातात. आणि म्हणून आजचा सत्संग आपला फक्त राखी पौर्णिमा याचं महत्व काय आणि त्याच्या पाठीमागचा हेतू काय. खरं तर प्रत्येक सण हा आपल्या भारतवर्षामध्ये त्याला फार मोठी शास्त्रीय कारण आहेत आणि ती कधीतरी आम्ही समजून घेतली पाहिजेत. पण आली नागपंचमी, गेली. मी तर बाहेर रावळाला काय पुजायला गेले नाही, काय गेले नाही. म्हणून एक लक्षात घ्या, काही नाही करता आलं, कशाचंही पूजन नाही करता आलं, वड सावित्रीला नाही गेली, नाग पुजायला बी नाही गेली तरी काय हरकत नाही.
फक्त एकच करायचंय, नमावे ते नित्य सद्गुरूचे पाय, आन तो उपाय करू नये, गुरुचरणा विन मानू नये कोणा, वेदशास्त्र सांगे एका जनार्दनी गुरुचरण सेवा, आणि प्रिय होई देवा सर्व भावे. एका सद्गुरूचं पूजन केलं, नागाची बी पूजा होती, वडाची बी पूजा होती, सगळ्याची पूजा, हरताळका बिरताळका सगळ्याची पूजा होती. आणि म्हणून सद्गुरु तत्व या जगातलं सगळ्यात मोठे. आणि म्हणून चला, आजच्या दिवसाची कथा या ठिकाणी समाप्त होती. मी 6 मिनिटं जास्त घेतली त्याबद्दल क्षमा. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सोपान देव भगवान की जय. सद्गुरु साधु बाबा महाराज की जय. सद्गुरु शिंदे बाबा महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. राधा कृष्ण भगवान की जय. साधु समर्थ सीताराम. धन्यवाद.